दुर्गा लॉजवर पोलिसांचा छापा, वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, 3 महिलांची सुटका। नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाडा सत्यकर न्यूज। जालना शहरातून एक मोठी पोलीस कारवाई समोर आली आहे। बस स्थानकासमोरील दुर्गा लॉजवर छापा टाकत पोलिसांनी कथित अनैतिक देह व्यापाराचा पर्दाफाश केला आहे। या कारवाईत 3 महिलांची सुटका करण्यात आली असून लॉज मालक, व्यवस्थापक आणि एका ग्राहकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुप्त माहितीच्या आधारे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष आणि सदर बाजार पोलिसांनी संयुक्त कारवाई केली। पोलिसांनी सापळा रचून दुर्गा लॉजवर छापा टाकला। कारवाई दरम्यान 3 महिलांची सुटका करण्यात आली। पोलिसांनी लॉज व्यवस्थापक कल्याण लोखंडे, मालक केतन नखलव आणि ग्राहक बरकत शेख यांना ताब्यात घेतले। घटनास्थळावरून 26,500 रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी महिलांच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियमातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास सदर बाजार पोलीस करत आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनंत कुलकर्णी आणि पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक रवी जोशी, पोलीस उपनिरीक्षक संजय गवळी, महिला पोलीस अंमलदार संगीता चव्हाण, आरती साबळे, पोलीस अंमलदार संजय कुलकर्णी आणि सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोहेकॉ संजय घुसिंगे, बाबा हरणे आदींनी केली। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।